आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे। नांदेडमध्ये देखील आज गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आलेली आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरातील आसना नदीच्या या किनाऱ्यावर। आपण पाहू शकतो की महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आलेली आहे। हे कृत्रिम तलाव आहे आसना नदीच्या किनाऱ्यावर। असे 3 कृत्रिम तलाव जे विसर्जनासाठी तयार करण्यात आलेले आहे। आसना, पासदगाव आणि नांदेड दक्षिणमध्ये देखील असंच कृत्रिम तलाव करण्यात आलेला आहे। मोठे गणपती जे आहेत ते झरी आणि पुईणी या ठिकाणी विसर्जित करण्यात येणार आहेत। एकूण या संपूर्ण जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यांवर 26 गणेश मूर्ती संकलन केंद्र देखील उभारण्यात आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। जवळपास 2900 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती आज राहणार आहे। मागील 10 दिवसापासून बाप्पा विराजमान होते मोठ्या मंडळांमध्ये आणि घरोघरी देखील बाप्पा विराजमान होते। अगदी शांततेत आणि एकदम उत्साहात वातावरणात 10 दिवस भाविकांनी गणेश उत्सव साजरा केला आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।